राजू, अहो हे काय बोलताय ताई तुम्ही? बाबा तिच्याशी फोनवर बोलले नाहीत म्हणून काय लगेच वेगळं व्हायची भाषा करायची? हे बघ मेघना, आय एम सॉरी. म्हणजे माझ्या म्हणण्याचा हेतू तो नव्हता. अगं मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की जशाच तसे या बिचाऱ्या इथे त्यांच्याशी बोलण्यासाठी जीव गोळा करून बसल्यात आणि त्यांना यांची पर्वाच नाहीये. याला काय अर्थ आहे? अहो पण ते काही स्वतःच्या फोनवरून नव्हते ना बोलत. पब्लिक फोन असेल तर तिथे काय सिच्युएशन आहे, काय प्रॉब्लेम आहे आपल्याला काय माहित? तुम्ही म्हणजे एकदम टोकच गाठलत. बाबांना सोडून जा म्हणालात. अगं मेघना, त्यांना तसं म्हणायचं नसेल ग, सांगितलंच ना त्यांनी. हे मेघना बाई, खरंच सॉरी. हे बघ, म्हणजे मी मगाशीच म्हणाले ना, माझा तसा काही हेतू नव्हता. म्हणजे कोणाला दुखावण्याचा, अपमान करण्याचा माझा खरंच काही हेतू नव्हता. पण मला खूप वाईट वाटलं. आणि ना मी ऑब्झर्व केलंय, काकू ना त्यांच्या बाबतीत नेहमी गप्प बसतात, त्यांची पर्वा करतात. म्हणून ना त्यांना काय वाटतंय याची काळजीच कोणी करत नाही. आता तूच सांग मेघना, उद्या जर आपले नवरे आपल्याशी असं वागले तर आपण फाटकन बोलून मोकळे नाही होणार का? माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की यांनी सुद्धा तसंच करावं. ठोशाला ठोसा.